मित्रांनो, फक्त 5,000 रुपये इन्व्हेस्ट करा आणि बना करोडपती. असं जर मी तुम्हाला सांगितलं तर तुमच्यातले खूप सारे लोक खुश होऊन जातील. खरंय. आणि काही लोक संशयास्पद रीतीने मला बघतील. त्यांना असं वाटेल की मी कुठल्या तरी स्कॅम बद्दल अथवा कुठल्या तरी फ्रॉड बद्दल बोलतोय. किंवा काही लोक तर हाही विचार करू शकतात की मी कुठल्या तरी लोक जोडण्याच्या स्कीम बद्दल बोलतोय. बरोबर. परंतु मित्रांनो, मी अशा कुठल्याही फ्रॉड बद्दल, स्कॅम बद्दल अथवा कुठल्याही लोक जोडण्याच्या स्कीम बद्दल बोलत नाहीये. आणि असं नसूनही दर महिन्याला फक्त 5,000 रुपये इन्व्हेस्ट करून आपण करोडपती कसं बनू शकतो याच्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. सो नमस्कार मित्रांनो, मी आकाश आणि स्वागत करतो तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आणि माझं चॅनल म्हणजेच द इंजिनियर बँकरवरती. सो 5,000 रुपये इन्व्हेस्ट करून खरंच करोडपती कसं बनावं या प्रोसेसला मित्रांनो आपण कंपाऊंडिंग अथवा पॉवर ऑफ कंपाऊंडिंग असं म्हणतो. आणि हे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग खरंच कसं काम करतं हे आज मी तुम्हाला इलस्ट्रेट करून दाखवणार आहे. आणि हे इलस्ट्रेट करून दाखवण्यासाठी मित्रांनो मला गरज पडेल ती मायक्रोसॉफ्ट एक्सेलची. आणि म्हणून आपण सरळ जाऊयात मायक्रोसॉफ्ट एक्सेलकडे. हेच मायक्रोसॉफ्ट एक्सेलवरती मला तुम्ही जर 5,000 ऐवजी 10,000, 15,000 अथवा 20,000 महिन्याला इन्व्हेस्ट केले तर तुम्ही किती लवकर करोडपती बनू शकतात हेही मी तुम्हाला दाखवणार आहे. सो स्टार्ट करूयात. सो मित्रांनो बघा, आपण मी काय केलेलं आहे, इथं मी 3-4 वेगवेगळे शीट बनवले आहे. पहिलं शीट बघा 10 इयर्ससाठी, 10 वर्षांसाठी. दुसरं शीट 15 इयर्ससाठी, 20 इयर्ससाठी, 30 इयर्ससाठी आणि फायनली इकडे मी काय केलेलं, कंपॅरिझन केली. आता हे शीट कसं बनवलं आहे ना, हे पण मी तुम्हाला शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतो बघा. आता पहिलं हे जे शीट आहे आपलं, हे 10 इयर्स आहे आणि 10 इयर्समध्ये एकूण 120 महिने असतात. म्हणून मी काय केले, 120 महिने प्लॉट करून घेतले. आणि मंथली इन्व्हेस्टमेंट म्हणजे प्रत्येक महिन्याला आपण 5,000 इन्व्हेस्ट करणार. म्हणून ह्या कॉलममध्ये मी काय केलं, मी प्रत्येक ठिकाणी 5,000 रुपये लिहून घेतले. आता बघा, 0th मंथ म्हणजे आजच्या घडीला जे आपण इन्व्हेस्ट करणार आहेत, आजच्या घडीला आपण 5,000 रुपये इन्व्हेस्ट करणार आहेत. हे एकूण 120 महिने इन्व्हेस्टेड राहतील म्हणून इथे 120 लिहिले. आजच्या एका महिन्यानंतर जे आपण 5,000 रुपये इन्व्हेस्ट करू ते एकूण 119 महिने इन्व्हेस्टेड राहतील म्हणून इथे 119 लिहिलं अशा पद्धतीने. ओके. आणि याच्याशिवाय बघा, इथे हे अॅन्युअल रिटर्न्स लिहिलेले आहेत. अॅन्युअल रिटर्न्स म्हणजेच काय, वार्षिक परतावा किती असेल त्याच्यावरनं मंथली रिटर्न्स काढले. आणि बघा, आता हे जे 5,000 आहे हे आपले 120 महिने इन्व्हेस्टेड राहतील. तर एकूण 120 महिन्यानंतर आपल्याला या 5,000चे किती मिळतील, तर ते म्हणजे 11,836, 9% अॅन्युअल रिटर्न्स प्रमाणे. इथं जर आपण 12% केलं तर आपल्याला 12% प्रमाणेच आपण सगळं गणित आपल्याला मिळून जाईल. येथे लक्षात. बट आपण 9%च घेऊयात इथं. ओके. सो हे सगळं गणित मिळालं. हे बघा, पहिल्या महिन्यानंतर जे आपण 5,000 रुपये इन्व्हेस्ट करणार आहे ते एकूण 119 महिने इन्व्हेस्टेड राहतील. आणि 119 महिन्यानंतर आपल्याला त्याचे एकूण किती मिळतील, तर 11,752 रुपये अशा पद्धतीने. आणि बघा, हे सगळे जर का आपण ऍड केले तर आपल्याला एकूण किती रुपये मिळतील ऍट द एंड ऑफ 10 इयर्स, 9,60,000. ओके. म्हणजेच काय होतंय बघा, मी या कंपॅरिझन शीटमध्ये जातो. सो 9% रेट ऑफ रिटर्न प्रमाणे 10 वर्ष जर का आपण 5,000 रुपीज इन्व्हेस्ट केले, बघा 5,000 रुपीज 10 इयर्स आणि रेट ऑफ रिटर्न 9% प्रमाणे, तर एकूण आपल्याला किती रुपये मिळतील, एकूण आपल्याला किती रुपये मिळणार आहे, 9,60,000. तेच मी इथे लिहून घेतलं. आले लक्षात तुम्हाला. अशा पद्धतीने मी काय केलं, सगळे सिनारिओज इथं प्लॉट करून घेतले मित्रांनो. ओके. आणि आपल्याला हा पूर्ण टेबल मिळाला. म्हणजेच काय, समजा आपण 15,000 रुपये 15 वर्षांसाठी 9%ने इन्व्हेस्ट केले तर आपल्याला एकूण किती रुपये मिळतील, 55 लाख रुपये अशा पद्धतीने. समजा आपण 20,000 रुपये 20 वर्षांसाठी इन्व्हेस्ट केले ॲट 9% इंटरेस्ट रेट, तर आपल्याला एकूण किती मिळतील, 1,28,00,000 रुपये अशा पद्धतीने. आणि सेम इकडचे पण टेबल, हा जो टेबल आहे हा 12% साठी आहे आणि हा जो टेबल आहे हा 15% साठी आहे. आलं लक्षात. सो हे पण मी तुम्हाला दाखवतो गणित कसं आहे बघा. आलं लक्षात. हा टेबल तुमचा तयार झाला. अशाच पद्धतीने हा पण टेबल तुमचा येईल. ओके. हे बघा तुमचं आलं आणि अशाच पद्धतीने इकडे पण टेबल क्रिएट झाला. म्हणजेच बघा, जर आता आपण हे एक्झाम्पल बघूया. म्हणजेच काय, जर का 10,000 रुपये आपण 30 वर्षांसाठी इन्व्हेस्ट केले, 15% रिटर्न जर का आपल्याला प्रत्येक वर्षाला मिळाले, तर 30 वर्षांनी आपल्याला 5,63,00,000 रुपये मिळतील. येते लक्षात. जर का आपण 20,000 रुपये 15 वर्षांसाठी इन्व्हेस्ट केले आणि प्रत्येक वर्षाला जर का आपल्याला 15% रिटर्न्स मिळाले,
तर 15 वर्षांनी आपल्याला एकूण किती रुपये मिळतील? 1,23,00,000 रुपये. तर यालाच आपण कंपाऊंडिंग असं म्हणतो मित्रांनो. आणि अजून बघा काय, मी काय करतोय बघा, मी फरक काढून घेतोय यांच्यातला. ठीक आहे, फरक म्हणजे कसं बघा, जर का आपण 20,000 रुपये 10 वर्षांसाठी टाकले तर आपल्याला 52 लाख रुपये मिळतात. 15 वर्षांसाठी टाकले तर 1,23,00,000, 20 वर्षांसाठी 2,65,00,000 आणि 30 वर्षांसाठी 11,26,00,000 रुपये. म्हणजेच काय होतंय बघा, आपण आपलं हरायझन फक्त 5 वर्षांनी वाढवतोय, परंतु त्यापासून मिळणारे रिटर्न्स मात्र खूप जास्त प्रमाणात वाढतात, डबल ट्रिपल होतात. बरोबर. तर यालाच आपण पॉवर ऑफ कंपाऊंडिंग असं म्हणतो. इन शॉर्ट, पॉवर ऑफ कंपाऊंडिंग मध्ये जेव्हा जास्त वेळ तुम्ही तुमचा पैसा इन्व्हेस्टेड राहील तेवढे तुमचे रिटर्न्स जास्त बनतील, तेवढे तुम्हाला रिटर्न्स जास्त मिळतील, तेवढा तुमचा पैसा जास्त प्रमाणामध्ये वाढेल. बरोबर आहे. म्हणून पॉवर ऑफ कंपाऊंडिंग मध्ये मित्रांनो, टाइम इज युअर फ्रेंड असं म्हटलं जातं. येते लक्षात. म्हणून बऱ्याचदा तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये पण ऐकत असणार की लॉंग टर्म साठी पैसा टाका, लॉंग टर्म साठी पैसा टाका. लॉंग टर्म साठी पैसा टाकायचं रिझन हेच असतं, कारण म्युच्युअल फंड्स पण बऱ्याचदा पॉवर ऑफ कंपाऊंडिंग वापरतात आणि त्याच्यामुळे तुमचे रिटर्न्स लॉंग टर्म मध्ये चांगले दिसतात. सो आय होप मित्रांनो, तुम्हाला पॉवर ऑफ कंपाऊंडिंग काय असतं हे लक्षात आलं असेल. आणि पॉवर ऑफ कंपाऊंडिंग तुम्ही व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच पद्धतीचा तुम्हाला अजून कंटेंट जाणून घ्यायचा असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आय एम आकाश मगरे, सायनिंग ऑफ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.